राणीच्या बागेतल्या पेंग्विनला पोहण्यासाठी तयार केलेल्या कक्षाला तडे गेल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। ज्या ठिकाणी पेंग्विन बघण्यासाठी ठेवण्यात आले त्या हम्बोल्ट पेंग्विन कक्षाच्या आत खडकांना हे तडे गेलेले आहेत। या काचेच्या तड्यांविषयी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी योग्य तो अहवाल सादर करावा अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली आहे। तर हे तडे पेंग्विन कक्षाला नाही तर आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीला गेले आहेत असं शिवसेनेने म्हटलंय। दरम्यान हे तडे नैसर्गिक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। या संदर्भात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण आढावा घेऊया। वाहिनींनी शूट केलेल्या दृश्यामधून हे दिसून येते की काचेच्या आतमधल्या बाजूला हे तडे गेले आणि निश्चित पारदर्शक काचेमधून पेंग्विन दर्शन मुंबईकरांना ज्यांनी घडवलं यांनाही हे तडे दिसत असतील तर त्यांनी हे तडे बुजवावे अशी आमची माफक अपेक्षा आहे। अशा पद्धतीच्या कामामध्ये एवढ्या लवकर जर तडे गेले असतील तर निश्चित आयुक्तांनी प्रशासनाने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा। जर त्यांना वाटत नसेल की हे तडे आहे तर अशा पद्धतीचे तडे गेले अशी जी बातमी करतायत त्यांच्यावरती देखील त्यांनी कारवाई करावी। पेंग्विन आणण्यापासून अनेकांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही पाहिलं की ज्या वेळेला पेंग्विन आले त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि ज्या पद्धतीची गर्दीचा उच्चांक मोडला गेला त्यावरूनच मुंबई शहरातल्या लोकांना नागरिकांना हे पेंग्विन आणणं हे खूप मनाला भावलं, खूप चांगलं वाटलं आणि म्हणून आज लोकांची तिथे तोबा गर्दी होते। मला वाटतं हे बघूनच काही जणांच्या पोटात दुखायला लागलेलं आणि म्हणून मी म्हणतो की त्या भेगा ज्या ठिकाणी आज ते म्हणतात त्या लाग पडल्या आहेत त्या भेगा तिथे पडलेल्या नाहीत, त्यांच्या बुद्धीला भेगा पडलेल्या आहेत आणि त्या बुद्धीला भेगा पडल्या असल्यामुळे आज ते अशा प्रकारचं वक्तव्य करतायत।